माझं नाव निसर्गा निंबाळकर आहे. मी पुण्यातून मामुर्डी इथून बोलतेय. मी जो YTPLचा जो कोर्स होता अबॅकसचा टीचर्स ट्रेनिंगचा, ती जून बॅच मी जॉईन केलेली होती. आणि जून बॅच सुरू करताना आधी असं होतं की मी माझा जॉब होता तो मी जरा पॉज केला होता, जवळपास म्हणजे रिझाईनच केल्यासारखं. आणि मग माझ्या मनात प्रश्न होता की आता मी काय करायचंय. सो काय करायचंय हे करत असतानाच मला इंस्टाग्रामवरून ह्या क्लासबद्दल कळालं. आणि वाट काढत सुरुवातीचा पहिला दिवस मी जॉईन केला. पहिला दिवस जेव्हा मी जॉईन केला आणि त्यावेळेला मला म्हणजे माझी अबॅकस काय आहे, कसं आहे, कसं पुढे जायचं आहे, 2 दिवसामध्ये मला खूप छान वाटलं. YTPLच्या फॅमिलीने जे काही खूप आपुलकेपणानं म्हणजे आपलेपणानं जे काही त्यांनी इन्क्लूड केलं, त्यांचे मेसेजेस म्हणजे त्यांचा प्रोफेशनलिझम असेल, त्यांचं कम्युनिकेशन असेल, हे मला खरंच खूप छान वाटलं. त्यामुळे मला थोडासा एक विश्वास आला की ओके, हे इंस्टाग्रामचं थ्रू जरी मी केलेलं असलं तरीही कुठेही फेक नाहीये, हे चांगलं आहे. आणि म्हणजे माझी जी काही जर्नी होणार आहे, मी जो काही रूट सिलेक्ट केला तो चांगलाच आहे. हा थोडासा मला ह्या पहिल्या 2 दिवसामध्येच मला हे कळून चुकलं होतं की चांगलं आहे. मॅम बद्दल तर मी किती बोलेन, आम्ही तेवढं कमीच आहे. मॅमचे एवढे पेशन्स आहेत त्यांचे की शिकवण्याचे, लहान मुलांना शिकवण्याचे, ते कसे शिकवायचं, काय करायचं, इथपासून मॅडमनी स्टार्ट केलंय की पहिल्यांदा त्यांनी आम्हाला एकदम लहान मुलासारखं की हे ह्यांना हे मॅडमनी कधीही असा भेदभाव केलेलाच नाहीये की ह्याला कळतं ह्याला कळत नाहीये किंवा तुम्हाला इतकं कळत नाहीये का, हे सुद्धा कधी मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं नाहीये. प्रेमानं सांगणं, आधी स्टुडंट मध्ये तो विश्वास निर्माण करणं की तुम्हाला हे येऊ शकतं. मी क्लास चालू केल्यावर सुद्धा मी मॅमना हा प्रश्न विचारला की मॅम मी चालू केलंय पण ही खरंच मी करू शकते का. मलाच विश्वास नव्हता पण मॅमना खूप विश्वास होता. प्रत्येक वेळेला त्यांनी डाऊट क्लिअर केलेले आहेत. वर्कशॉप कंडक्ट करण्यापासून क्लास कंडक्ट करेपर्यंत, एक्झाम कंडक्ट करण्यापर्यंत त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे मी शेवटी असं म्हणेन जास्त की एका स्त्रीला जर तुम्हाला एक मराठीत शब्द आठवेना, एंटरप्रेनर जर व्हायचं असेल, एक यशस्वी उद्योजिका जर तिला व्हायचं असेल आणि तिनं जर तुमचा रूट घेतला तर खरंच तुम्ही त्यांना तिथपर्यंत नेऊन ठेवता, खरंच नेऊन ठेवता. माझी जर्नी मी माझ्या शून्यापासून केलेली आहे की आता माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्याकडे शून्यच आहे, तर आता मी काय करू शकते. आणि एका महिन्यात मला वाटलंच नव्हतं, मुलं 4च येऊ दे 5च येऊ दे, पण एका महिन्यात की तेवढा माझ्यात विश्वास निर्माण करणं आणि तिथपर्यंत नेऊन ठेवणं, तर हे खरंच खूप रिमार्केबल आहे. अशा मुलींना किंवा स्त्रियांना मी हेच सांगेन की विचार करत बसू नका की मी आता उद्या करते, परवा करते, माझं बाळ लहान आहे मी नंतर करते, मला होणारच नाही. हा विचार तुम्ही करू नका. तुम्ही आधी जॉईन करा. जॉईन करा, स्वतःला तेवढा वेळ काढून द्यायचं, तुम्ही स्वतःचा चॅलेंज ऍक्सेप्ट करा, ते स्वीकारा चॅलेंज आणि ते करा. आणि मग महिन्याभरानंतर तुम्हीच परत असा माझ्यासारखा फीडबॅक द्याल की नाही हे सगळं छान होतंय. थँक्यू.